हाय फ्रेंड्स, हा बघा फ्रेंड्स, हे माझ्या पप्पांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. तो 31 डिसेंबर 2025ला झाला होता. माझे पप्पा रेल्वेमध्ये होते माटुंगा वर्कशॉपमध्ये. आणि त्याच्या काही क्लिप्स आणि काही हे बघा, व्हिडिओ हे आता आमच्या तुमच्यासोबत गावाकडून शेअर आलेले काही माझ्या करणार आहे. फॅमिली हे सगळं स्वागत करतो की आजपर्यंत जेवढी मला तुमची हे पप्पांनी काही मदत भाषण मिळाली केलं. किंवा तुमच्याकडून जे शिकायला मिळालं ते कधीच आपण हे विसरू शकत नाही. आणि मनापासून पूर्ण आणि पूर्ण प्रेम मिळालं हे फार मला मोलाचं आहे. याच्या पुढे मी असंच मिळत राहू की मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत. थांब तसं फक्त आनंदात आणि हॅपी हॅलोवी एवढीच माझी इच्छा आहे. आणि पूर्णपणे आता त्यांनी पूर्ण फॅमिली त्यांच्याबरोबर असते. त्यांनी एवढे वर्ष आमच्यासाठी कष्ट केले तर आम्ही त्यांना सुखी कसं ठेवू हेच आमचं प्रयत्न असेल. तर हे ऑफिसमध्ये मैं हमारे बीच में उपस्थित हमारे आदरणीय हनुमान सर जी को आमंत्रित करता हूँ कि वो पप्पांना लय वाईट एवढे दिवस सांगतो आपल्याला कसं मरू तिकडं. हे बघा, हे त्यांचे फ्रेंड्स आहेत, ऑफिस फ्रेंड्स आहेत, काही कलिग्स आहेत आणि हे सगळे त्याचे स्टाफ मेंबर्सच आहेत. आणि हे आमचे फॅमिली आहे जे गावाकडून आले होते काही लोक ते आहेत. हे परत ऑफिसमधलेच आहेत. हे सर्व ऑफिस मेंबर्स आहेत, फ्रेंड्स. आणि ही माझी मम्मी आहे आणि ही सानू आणि शिवांश आहे. हे आम्ही दोघं आहोत. हे फंक्शन हे परत डेमो सरांनी त्यांच्या पर्सनल ऑफिसमध्ये पप्पांचं कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं आहे. ते फंक्शन्सचं आहे फोटो. हे सोसायटीतले काही मेंबर्स आहेत जे खाली आम्ही रिटायरमेंटची पार्टी ठेवली होती तिथले फोटो आहे. हे घरी आल्यावर वेलकम करतानाचा माझ्या वहिनीचे फोटो आहेत. म्हणजे पप्पांचं घरी पण खूप छान वेलकम झालं होतं. हे काही पिक्स पण मी नंतर त्याला अटॅच करणार आहे. हे सगळे कोणी नगरसेवक वगैरे आमदार वगैरे असे आलेले पण आहेत. हे पप्पांचे फ्रेंड्स आहेत. हे आमच्या वॉर्डचे नगरसेवक आहेत आणि हे पण सोसायटीतले आहेत फ्रेंड्स. म्हणजे खूप जण आले होते. हे सगळे सोसायटी फ्रेंड्स आहेत. ही माझी चुलत बहीण आहे फ्रेंड्स. हे पप्पांचे फ्रेंड्स आहेत. हे खूप लांबून आले होते पप्पांना भेटण्यासाठी. हे देखील दुसऱ्या वॉर्डचे नगरसेवक आहेत. तर फ्रेंड्स, हा कार्यक्रम महापौर मॅडम होता, त्यांच्या ऑफिसमध्ये झालेला कार्यक्रम होता. हे सगळे आमचे गावचे फ्रेंड्स आहेत. तर तुम्हाला फ्रेंड्स माझ्या पप्पांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि आता माझ्या पप्पा तर रिटायर झालेले आहे. त्यांची 40 वर्ष सर्व्हिस भरली आहे.